गुड मॉर्निंग. पाठीमागच्या पाठामध्ये आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजना यामध्ये मानवी वस्ती आणि मानवी वस्तीचे जे प्रकार आहेत, यामध्ये ग्रामीण वस्त्यांचे प्रकार आणि नागरी वस्त्यांचे प्रकार, त्याचप्रमाणे शहरांची जी विविध कार्य आहेत, ही कार्य आपण या ठिकाणी पाठीमागच्या पाठाला आपण पाहिली गेलेली आहेत. आता या ठिकाणी आज आपण भूमी उपयोजन या पाठामधला प्रमुख भाग जो आहे, हा भूमी उपयोजनाचा भाग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता भूमी उपयोजन हा घटक पाहत असताना आपण जर पाहिला तर जमीन आणि जमिनीचा असणारा जो वापर आहे, तो ठिकठिकाणी कशा प्रकारे कशासाठी केला जातो, या सर्व घटकांचा अभ्यास या भूमी उपयोजनामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तक क्रमांकामध्ये 25 पेज नंबर 25मध्ये या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहा की करून पहा. मग शिक्षकाचं असं खालील कृती वर्गामध्ये आपण जर पाहत असताना यामध्ये आपण आपल्या गावाचा जो नकाशा आहे, तो प्रथम या ठिकाणी आपण मिळवला पाहिजे. मग यासाठी तुम्ही गुगल अर्थ याची मदत घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या शाळेचा किंवा कॉलेजचा नकाशा देखील तयार करू शकता. आता या मिळवलेल्या नकाशामध्ये, त्या नकाशामध्ये असणारा जो परिसर आहे आजूबाजूचा, आसपासचे रस्ते वगैरे, या ठिकाणी स्पष्टपणे त्याचा उल्लेख किंवा ते दिसायला हवेत. आणि मग हा जो नकाशा आहे, तो झेरॉक्स तो मोठा करायचा आहे. मोठ्या आकाराची त्याची प्रिंट आपल्याला मिळवायची आहे, कारण आपण A4 साईजमध्ये तो नकाशा मिळवत असतो. परंतु त्याची लार्ज कॉपी जर आपण या ठिकाणी मोठी जर तयार केली, तर आपल्याला त्या नकाशामध्ये असणारे जे बारकावे आहेत, ते सुस्पष्टपणे आपल्याला पाहता येतील. जेणेकरून मग त्या ठिकाणी तो नकाशा मोठ्या आकाराचा जर मिळाला, तर त्याच्यामध्ये ठिकठिकाणी असणारे जे विविध बाबी आहेत, त्या बाबी आपल्याला पाहता येतील. सर्वसाधारणपणे भूमी आणि त्यामध्ये असणारा त्यांचा उपयोग आणि त्याच्यासाठी असणारा जो रंग आहे, तो कोणकोणता द्यायचा, हे त्या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये सुचवले गेलेलं आहे. मग उद्याने किंवा मोकळी जागा जर असेल, तर त्याच्यासाठी हिरवा रंग सुचवलेला आहे. घरे व सदनिका असतील, त्यांना गडद लाल रंग दिलेला आहे. दुकाने, व्यापारी गाळे असतील, मॉल्स असतील, त्यांना फिकट निळा रंग आहे. सार्वजनिक इमारती, कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बस, लोहमार्ग, स्थानक, याच्यासाठी फिकट लाल रंग आहे. कृषी असेल तर पिवळा आहे. जलरूप नद्या, सरोवरे, तलाव इत्यादी असतील, त्याला गडद निळा आहे. आणि वाहतूक, रस्ते, रेल्वे मार्ग यांच्यासाठी काळा रंग दिला गेलेला आहे. आता हे सर्व सुचवलेले आहेत. आणि मग याच्या सहाय्याने आपण जर पाहिलं तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो आपला परिसर आहे, त्याचा नकाशा आपण या ठिकाणी जर चांगल्या प्रकारे तयार केला, त्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीने सुचवलेले जर रंग वापरले, तर आपल्याला एक सर्वसाधारणपणे आपल्या डोक्यामध्ये एक आयडियाज येईल की कशा पद्धतीनं भूमीचा उपयोग होत असलेला दिसून येतो. आता भूमी ही अनेक प्रकारे अनेक ठिकाणी त्याचा वापर होत असतो. म्हणजे भूमी उपयोजनाचं आपण वर्गीकरण करायचं जर झालं, तर ग्रामीण भागामध्ये असणारं भूमी उपयोजन आणि नागरी वस्तीमध्ये असणारं भूमी उपयोजन हे वेगवेगळं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. निसर्गतः नैसर्गिकरित्या जी जमीन व्यापलेली आहे, ते मग त्यामध्ये पर्वत असतील, पठारे असतील, नदी असेल, झाडे असेल, या विविध घटकांनी ही जी जमीन आहे, ती नैसर्गिकरित्या व्यापलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर मानवानं जी मानव जमीन व्यापतो, त्यामध्ये रस्ते असेल, इमारती असतील, या जमिनीवरती या ठिकाणी निर्माण केलेले असतात. त्यामुळं मानवाकडून ती जमीन व्यापलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता प्रत्येक ठिकाणी जो वापर आहे, म्हणजे मानव या जमिनीचा वापर कशा प्रकारे करतो, यामध्ये निवास असेल, व्यवसाय असेल, उत्पादन असेल, मनोरंजन असेल, अशा विविध कार्यासाठी ही जी जमीन आहे, ही जमीन वापरत असलेली दिसून येते. पृथ्वीवरती असणाऱ्या एकूण जमिनीचं असणारे जे प्रमाण आहे, त्या जमिनीच्या असणाऱ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारी मानवी वस्ती आणि शहरी भागामध्ये राहणारी मानवी वस्ती याच्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो.
आज शहरी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, ग्रामीण भागाचा कायापालट होत चाललेला दिसून येतो. आणि ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या विकसित देशांमध्ये अगदी 90% नागरीकरण झालेलं दिसून येतं. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर जवळजवळ 50-55% नागरीकरण आहे. म्हणजे उरलेली 40-45% जमीन ही आपल्याला या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असलेली दिसून येते. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला भूमी उपयोजनाचं जे वर्गीकरण आहे ते आपल्याला या ठिकाणी या पाठामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा जो आहे तो पाहायचा आहे. आता ग्रामीण भागातील भूमी उपयोजन आहे ते शहरी भागापेक्षा खूप वेगळं आहे. या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असणारे जे भूमी उपयोजनाचे जे मुद्दे आहेत ते शहरी भागापेक्षा वेगळे आहेत. आणि त्यामुळं यामध्ये भूमी उपयोजनामध्ये सर्वात महत्त्वाचा बेस आहे तो म्हणजे शेती व्यवसाय. कारण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय चालतो आणि या व्यवसायाशी निगडीत असणारे जे उपव्यवसाय आहेत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात ही जमीन व्यापली जाते. आणि म्हणूनच या ठिकाणी ग्रामीण भागातील भूमी उपयोजन आणि शहरी भागामध्ये आपण भूमी उपयोजन जर पाहिलं तर शहरी भागामध्ये निवासासाठी आणि व्यवसायासाठी ही जमीन व्यापलेली दिसून येते. भूमी अभिलेख कार्यालय हे जे कार्यालय आहे या कार्यालयाने भूमी उपयोजनाचं जे वर्गीकरण केले गेलेलं आहे तर ते ग्रामीण भूमी उपयोजन असेल किंवा नागरी भूमी उपयोजन असेल त्यासाठी काही मुद्दे सुचवलेले आहेत. प्रथमतः ते मुद्दे आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे वन. मग आपण या ठिकाणी जर पाहिलं तर वनक्षेत्राखाली असणारी जी जमीन आहे ती जमीन ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. आज अनेक असे क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामधलं बहुतांश क्षेत्र 20-30% हे वन आच्छादित असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अगदी सह्याद्री पर्वतामध्ये तुम्ही जर पाहिला तर हे वनक्षेत्राखालील असणारं जे प्रमाण आहे ते जवळजवळ 80% दिसून येतं. 20% भाग हा मानवी वस्तीसाठी वापरलेला दिसून येतो. आता हे ठिकठिकाणी याचं प्रमाण वेगवेगळं आहे. शहरी भागामध्ये याचं प्रमाण खूप कमी आहे. ग्रामीण भागामध्ये याचं 50% आपल्याला या ठिकाणी किंवा अगदी 70% प्रमाण आपल्याला दिसून येतं. आणि काही ठिकाणी वनांचं क्षेत्र हे राखीव ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. वनक्षेत्र त्या ठिकाणी 10-20-30% हे राखीव असलेलं दिसून येतं. मग त्या ठिकाणी रिझर्व्ह फॉरेस्ट असेल, सुरक्षित जंगल असेल, अनेक ठिकाणी अशा प्रकारची त्याची उभारणी केलेली आपल्याला दिसून येते. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर वनक्षेत्र हे 33% अनिवार्य आहे. आणि आज ठिकठिकाणी आपण पाहतो की वनांचं मोठ्या प्रमाणात आच्छादन वाढवलेलं आपल्याला दिसून येतं. झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली दिसून येते. मोठ्या प्रमाणात झाडे लावलेली दिसून येतात कारण काळाची गरज आहे. आणि म्हणूनच वनक्षेत्र फार ग्रामीण भागामध्ये महत्त्वपूर्ण असलेलं या ठिकाणी दिसून येतं. मग अगदी शेतीच्या बांधावरती देखील वनं मोठ्या प्रमाणात लावलेली दिसून येतात. म्हणजे शेतकरी दोन्ही दृष्टिकोनातून त्याचा फायदा त्या ठिकाणी घेत असलेला दिसून येतो. आता त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आहे बिगर शेती. आता ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर वस्तीसाठी विशेषतः म्हणजे गावठाण आपण ज्याला म्हणतो ती जमीन बिगर शेती आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसाय असेल, मानवी वस्ती असेल किंवा इतर पायाभूत सुविधा असतील, रस्ते असतील, कॅनॉल्स असतील, उद्यान असतील, दुकाने असतील, याच्यासाठी ही बिगर शेती जमीन त्या ठिकाणी वापरली जाते. की जिथं शेती केली जात नाही अशी जमीन म्हणजे बिगर शेती, की ज्या जमिनीचा वापर हा मानव आपल्या स्वतःच्या जे विविध कार्य आहेत त्या कार्यासाठी करत असतो. विशेषतः मानवी वस्ती म्हणजे त्या ठिकाणी वसाहती उभ्या करण्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये मग रेसिडेन्शियल एरिया आहे, मग त्याच्या ठिकाणी कमर्शियल एरिया आहे, मग दुकानांसाठी आहे, छोटे मोठे उद्योग निर्माण करण्यासाठी, विशेषतः द्वितीयक तृतीयक व्यवसायामध्ये होणारे जी वृद्धी आहे त्या वृद्धीसाठी ही जमीन बिगर शेती फार उपयोगी ठरते. म्हणजे आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये शहरी भागामुळं ग्रामीण भागाचा देखील कायापालट झालेला आहे. मग साहजिकच आज ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वसाहतींमध्ये वाढ होत असलेली दिसून येते. आणि मग काही वेळेला अगदी शेतजमीन जरी असेल तर ती बिगर शेती करून नंतर त्या ठिकाणी तिथं वसाहती उभ्या केल्या जातात.
आज आपण पाहतो की हायवे पट्ट्याच्या लगतची असणारी जी जमीन आहे त्या जमिनीवरती अनेक ठिकाणी या प्रकारच्या व्यवसायांचं जाळं वाढलेलं आपल्याला दिसून येतं. दुकाने असतील, मॉल्स असतील, हॉटेल्स असतील, या ठिकाणी उभे केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ही बिगर शेती जमीन फार महत्त्वपूर्ण आपल्याला असलेली दिसून येते. याचं क्षेत्र अलीकडं मोठ्या प्रमाणात वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. आता तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आहे ओसाड, नापीक किंवा अनुत्पादक भूमी. आता प्रत्येक गावामध्ये सगळीच जमीन पिकाऊ असते अशी नाही, उपजाऊ असते अशी नाही, म्हणजे जिथं शेती केली जाते. काही ठिकाणी अशी जमीन असते की ती जमीन उंच सखल असते, डोंगराळ असते, काही ठिकाणी ओसड वाळवंट असतं किंवा अगदी गळयुक्त जमीन असते. आणि मग अशा प्रकारची जी जमीन आहे की जी जमीन अनुत्पादक श्रेणीमध्ये मोडली जाते, की जिथं प्रत्यक्ष उत्पादन घेतलं जाऊ शकत नाही. आज अनेक ठिकाणी डोंगराळ भाग आपल्याला दिसून येतो. आता सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती किंवा सह्याद्रीच्या उपभागामध्ये आपण जर पाहिलं किंवा हिमालयीन क्षेत्र आपण या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी उंच पर्वत, उंच डोंगर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि मग या डोंगराळ भूमीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही. पण आता कोकणामध्ये आपण पाहिलं तर डोंगराळ भूमीचा उपयोग ते त्या ठिकाणी जर वनं नसतील तर तिथं पायऱ्याची शेती केली जाते, भात शेती केली जाते, म्हणजे जिथं छोटे टेकड्या आहेत वगैरे त्या ठिकाणी. परंतु काही ठिकाणी मात्र डोंगरभूमीमध्ये त्या ठिकाणी त्याचा उपयोगच आपल्याला करता येऊ शकत नाही, अशी प्रकारची भूमी देखील दिसून येते. पूर्ण कातळ असतं आणि पूर्णतः तो खडक असतो, त्याच्यावरती फक्त गवत पण काय ठिकाणी उगवत नाही आपल्याला दिसून येतं. मग अशा भूमीचा आपल्याला वापरच करता येत नाही. वाळवंटी भाग असेल, म्हणजे राजस्थानमध्ये आपण वाळवंटी भाग जर पाहिला तर राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये विशेषतः फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाळूयुक्त जमीन आपल्याला दिसून येते. आता काही ठिकाणी मोठमोठे गळे असतात, चंबळचं खोरं असेल किंवा हिमालयनचा आतमध्ये अंतर्गत भाग असेल, सह्याद्रीच्या अनेक भागांमध्ये मोठमोठे गळे आहेत की जिथं आपण पोचू शकत नाही, दुर्गम भाग आहे. अशा ठिकाणी ही जमीन ओसाड किंवा अनुत्पादक भूमी आपण त्या ठिकाणी त्याचं वर्गीकरण करू शकतो. आता जी भूमी कृषी व्यवसायाच्या खाली आणली जाते ती आपल्याला महत्त्वाची वाटते, परंतु ही जी ओसाड अनुत्पादक जमीन आहे की जी आपल्याला कृषी व्यवसायाखाली मोठं तंत्रज्ञान वापरून देखील आणता येऊ शकत नाही, म्हणून अशा भूमीचा उपयोग अनुत्पादक भूमी म्हणून केला जातो. आता त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे कायमस्वरूपी गायरान किंवा चराव जमीन. आता काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अशी जमीन कायमस्वरूपी गायरान किंवा चराव कुरणांसाठी आरक्षित केलेली असते. मग ग्रामपंचायत असेल किंवा शासनाच्या मालकीची ही जमीन असते. या जमिनीमध्ये फारच थोड्या प्रमाणामध्ये खाजगी मालकी असू शकते. क्वचित बहुतांश ही जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची असते किंवा हे सार्वजनिक मिळकतीचं साधन असतं. आणि मग साहजिकच अशा प्रकारच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये असणारी जी गुरं आहेत, पशु आहेत, त्यांना चरण्यासाठी ही जमीन मोकळी सोडलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक गावामध्ये असं आरक्षित भूखंड त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पशूंसाठी ही जमीन त्या ठिकाणी चराव कुरणांसाठी आरक्षित केलेली दिसून येते. आणि याचा खूप फायदा होत असलेला दिसून येतो, कारण गावामध्ये असणारी जी पशु आहेत, गुरं आहेत, म्हशी आहेत, बैल आहेत किंवा इतर घोडे आहेत, गाढव आहे, अशा प्रकारच्या प्राण्यांना चरण्यासाठी हे एक ठिकाण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते पटांगण असल्यामुळं, गवत असल्यामुळं त्या भागामध्ये ही गुरं सोडली जातात आणि त्या ठिकाणी ती दिवसभर त्या ठिकाणी चरत असलेली दिसून येतात. आता अलीकडे चराव कुरणांची निर्मिती केली जातात. मोठमोठे शेतकरी जे असतात स्वतःचे फार्म हाऊस विकसित करतात आणि त्या ठिकाणी मग त्या पशुधनांसाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चराव कुरणांची निर्मिती केली जाते. परंतु ही सार्वजनिक मालकीची असणारी जी चराव कुरणं आहेत ही सर्व गावासाठी असल्यामुळं त्या ठिकाणी जे छोटे शेतकरी आहेत किंवा छोटे गुरं पाळणारे जे आहेत की ज्यांच्याकडे जमीन उपलब्ध नाही आणि त्यांनी अशी जनावरं पाळलेली आहेत, तर त्यांच्यासाठी ही जमीन फार महत्त्वपूर्ण ठरलेली आपल्याला दिसून येऊ शकते. पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे किरकोळ वृक्ष पिके वनराई जमीन. आता ही निव्वळ लागवडीखाली नसलेली जमीन आहे म्हणजे किरकोळ वृक्ष त्या ठिकाणी, म्हणजे उपजंगल आपण म्हटलं तरी चालेल की तिथं वनराई आपल्याला दिसून येते.
आता या निव्वळ लागवडीखालील क्षेत्राचा समावेश नसतो. फळबागा किंवा फळझाडांचा क्षेत्रांचा यामध्ये समावेश होतो. या क्षेत्रातील बहुतेक जमीन खाजगी मालकाची असते. आणि मग साहजिकच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे किरकोळ असणारे जे वृक्ष आहेत, पिके आहेत, वनरं आहेत, यासाठी ही जमीन आपल्याला त्या ठिकाणी आरक्षित केलेली दिसून येते. आता आज बहुतांश ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक बागा लावलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे आपण जर अगदी आपल्या महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये आपण जर पाहिलं, ड्रॉट एरिया त्याला म्हटलं जातं, तिथं डाळिंबाच्या बागा असतील, त्यानंतर पेरूच्या बागा असतील, अशा बागा निर्माण केलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. द्राक्षाच्या बागा आपल्याला असलेल्या दिसून येतात. त्या ठिकाणी ती बागा विकसित केले गेलेल्या आहेत. आता काही ठिकाणी जंगल आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळबागा विकसित आहेत. आंब्याच्या आहेत, फणसाच्या आहेत, त्यानंतर सुपारी आहे, नारळ आहे. हे कोकण भागामध्ये येतं. परंतु ड्रॉट एरियामध्ये जी डाळिंब किंवा द्राक्ष, पेरू अशा प्रकारे सीताफळ असेल, ही फळं घेतली जातात. 6वा मुद्दा आहे तो आहे पिकाऊ आणि उत्पादक जमीन. ही फार महत्त्वाची जमीन आहे. म्हणजे ज्या जमिनीमध्ये 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेली कोणतीही जमीन लागवडीखाली न आणलेली पड जमीन आहे. मग ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते, अशी आहे पिकाऊ आणि उत्पादक जमीन. तर काही ठिकाणी ही जमीन लागवडीसाठी उपयोगात आणली जाते. आता आज आपण पाहतो की वाढत्या लोकसंख्येमुळे आज जमिनीची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि मग ही जमिनीची गरज असल्यामुळं जी अनुत्पादक जमीन आहे, पडीक जमीन आहे, की ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात खतांचा, सेंद्रिय खतांचा वापर करून ही जमीन लागवडीसाठी उपयोगात आणली जाते. आणि त्याच्यामधून पिकांचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी सातत्याने करत असलेला दिसून त्याला यश येतं. पहिल्यांदा उत्पादन जर कमी आल्यानंतर, पण नंतर त्या ठिकाणी त्या जमिनीचं सुपीकता वाढल्यानंतर अशा जमिनीमधून मोठ्या प्रमाणामध्ये पिकं उत्पादन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. आणि त्याच्यामुळं साहजिकच वाढत्या लोकसंख्येला मिळणारं जे अन्नधान्य आहे, ते अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न शेतकरी त्या ठिकाणी करत असलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे चालू पड जमीन. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जी जमीन आहे ती या क्षेत्रामध्ये येते. बऱ्याच वेळेला पीक घेतलं जातं, परंतु काही कारणामुळं तो शेतकरी त्या ठिकाणी 2-3 वर्ष त्या ठिकाणी पीक घेऊ शकत नाही. मग याला किंवा त्या जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी, म्हणजे एकच पीक सातत्याने घेतल्यानंतर त्या जमिनीमध्ये जो मूलद्रव्य आहे त्याचा ऱ्हास होत असतो. पण हा ऱ्हास कमी करण्यासाठी ते जाणीवपूर्वक ती जमीन पड ठेवली जाते. आणि त्या पड ठेवलेल्या जमिनीमध्ये तिची सुपीकता वाढल्यानंतर, खत वगैरे टाकल्यानंतर ती जमीन त्या पद्धतीनं मशागत करून ठेवली जाते. आणि नंतर मग त्याच्यामध्ये पीक घेतलं जातं. आता नैसर्गिकरित्या ही जमीन पुन्हा कसदार बनते, त्याला सुपीकता प्राप्त होते. आता आज आपण पाहतो की अतिपीक आणि अति वापरामुळे जमिनी नापीक होऊ लागलेल्या आहेत. पाण्याचा जास्तीत जास्त वापर होताना तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस शेती केल्यामुळं जमिनीची सुपीकता ही कमी झालेली आहे. तर ही सुपीकता वाढवण्यासाठी अशा प्रकारे पडजमीन केलेली आपल्याला दिसून येते. 8वा मुद्दा आहे चालू पड शिवायची पडजमीन. म्हणजे ही सुद्धा लागवडीसाठी योग्य जमीन असते. ही जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक राहते, त्या प्रकारामध्ये ही जमीन मोडते. आता तथापि कोणत्याही लागवडी योग्य जमीन जर 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती अनुत्पादक जमिनीमध्ये मोडली जाते. साहजिकच आहे की चालू पडशिवाय जी पडजमीन आहे, तर काय शेतकरी आहेत की त्यांना शेती करणं शक्य होत नाही. त्याच्या घरगुती काही कारणांमुळं ते त्या ठिकाणी ती शेती करू शकत नाहीत. मग अशा वेळेला ही जमीन पड राहते. आणि साहजिकच मग त्या अनुत्पादक पडजमिनीमध्ये त्याची वर्गीकरण झालेलं दिसून येतं. आणि शेवटी आहे निव्वळ लागवडीखाली क्षेत्र. हे फार महत्त्वाचं आहे की ज्या जमिनीमध्ये सातत्याने शेतकरी वर्षभर पीक घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्या जमिनीमधून अनेक पिकांचं उत्पादन घेतलं जातं, की ज्या पिकांचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार करून केलं जातं. आज आशिया खंडामध्ये
सखोल शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लागवडीखाली असणारं क्षेत्र असणारी जमीन उपयोगात आणली जाते, ज्याच्यामुळं तांदूळ, गहू किंवा इतर पिकांचं उत्पादन प्रचंड प्रमाणात मिळवलं जातं. आता यातले मुद्दे आणि काही बारकावे आहेत ते आपण पुढील पाठामध्ये पाहूया. आज या ठिकाणी थांबूया. थँक्यू.